प्रकाश 15-20 मिनिटं तरी वाच. तसं तर मला रिव्हिजन घेऊन असंही पण तेवढाच वेळ मिळणार आहे, कारण शिकवणार हे तसं होत नाही दोन्ही पण. वेळेची कमतरता आहे. शेअर करावं लागेल ना, हे तुम्ही करताय काय? मी आता ओपन मी केली, मी फाईल शोधतो, ते. एक मिनिट मी शोधतो ते फाईल. माझी मी आज काढून नाही नसेल ठेवली, मी तर मग काढतो 2 मिनिटं. होईल, मी ते आहे माझ्याकडे. हा, नसेल तर मग मला ओपन नाही करावं. माझ्याकडे. आहे मी आणून द्या आम्ही म्हणतो. विसरलो मी ओपन करायला असते. हम्म. ओपन करून ठेवलं तर लगेच शेअर करता येते. ओपन करून नाही बर. ठेवलं. अच्छा, एक मिनिट. गोष्ट घ्यावं लागेल अगोदर. गोष्ट एक घे. आधी पहिल्यांदा मला ते शोधायला लागलं, ती फाईल कुठे ठेवली ती. मी नाही, ग्रुप मध्ये आहे की, ग्रुप वरनं घे ना. ग्रुपमध्ये आहे का ती? हो, ग्रुपला टाकले की. मी ग्रुप संस्कृतला आहे आहे. का? संस्कृत स्टडीला आहे की. संस्कृत स्टडीला नाहीये ती. नाही की, मी टाकले की, मीच अच्छा, टाकले तुम्ही तिकडे. टाकली आहे का? ओके ओके ओके. हो, एक मिनिट मी बघते. तिने नंतर संध्या दिल्या ना, त्यामुळे ते संध्या का द्यायला लागल्यात तर त्यांनी आज अच्छा ते 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 प्रॅक्टिस म्हणून देतात त्या प्रॅक्टिस. संधी. हे तुमचं ते पूर्ण तुम्ही जी टाकली आहे ना, ती पूर्ण नीट दिसत नाही, त्यामुळे ती दुसरी बघतोय मी. गेली फाईल, ती ग्रुपला टाकली पण दिसू नक्की. तुम्ही टाकलेली ती दिसते ना मला. डिलीट झाली का फाईल ती? एक मिनिट थांबा, मग स्टडी ग्रुप वरून येणार ते. दिसणारच मला, पण माझ्याकडे पण दोन ग्रुपला होती. माझ्याकडे दुसरे दीपालीने मला वेगळी पण टाकलेली, ती बघतोय मी. माझ्याकडे ओपन झाली, थांबा एक मिनिट. झाले का? हा बरं, ठीक आहे. नाही झाली शेअर का? दिसतंय का सर्वांना? हा. नाही ना, दिसतंय? हो. आता हे पूर्ण खाली खावं लागेल, 50-60 पान आहे ती. 53 पान होतं, 53. 53 पानावर 53 पान आहे. 37 वर आहात आता तुम्ही. हम्म. उद्या मी काढून ठेवतो, म्हणजे काय परत एवढा वेळ जायला नको. आले. हम्म. माझ्या लक्षात आलं नाही, मी तसं 7:45लाच बसलेलं असतंय काढत, माझ्या लक्षात नाही आलं आज. ठीक. मंगलाचरण. चिदानन्दैकरूपाय रूपाय जिनाय जीनाय परमात्मने परमात्मने परमात्मप्रकाशाय परमात्मप्रकाशाय नित्यं नित्यं सिद्धात्मने सिद्धात्मने नमः. नमः. आता ऊर्ध्वम इथपर्यंत आलं होतं ना. 41 आले होते त्याच्यावरचे. हा, स्मिता भावे म्यूट काढा. कुठून वाचू? अथवा पासून का? आता ऊर्ध्वम. हा.
अथ ऊर्ध्वं परु परुजानन्तु वि इत्यादि समाप्तिपर्यन्तं प्र प्रक्षेपकान् विहाय सप्तोत्तर शत शतसूत्रैः चुलिका व्याख्यानम् तत्र हा सप बस बस पूर्णविराम आलं की थांबायचं. हा. आता याच्या पुढे म्हणजे 41 सूत्र सांगितले ना वरती. आता त्याच्या पुढे अजून किती आहे तर त्याच्या पुढे परुजानंतवी इत्यादी समाप्तीपर्यंत प्रक्षेपण दोहा सूत्रांना सोडून 107 दोहा सूत्रांच्या द्वारे चुलिकाचं व्याख्यान केले. चुलिका कशाला म्हटली? जे ग्रंथामध्ये आचार्यांनी सांगितलं अजून काही शिल्लक राहिलं असेल सांगायचं किंवा त्याचा खुलासा करणार असतील किंवा जास्तीचं काहीतरी सांगायचं असेल त्यांना तर ते चुलिकेमध्ये सांगितलं जातं. वाचा पुढे. तत्र हा तत्र सप्तोत्तरशतमध्ये अवसाने परमसमाहि इत्यादि 24 सूत्रेषु सप्तस्थलानि भवन्ति. त्याच्या त्या म्हणजे त्या 107 दोहा चुलिकामध्ये काय आहे आता ते सांगेल ना त्यांनी. हा त्या सप्तोत्तर शतक म्हणजे 107 दोहा सूत्रामध्ये हा परमसमाही इत्यादी 24 सूत्रामध्ये 7 स्थल आहेत. स्थल म्हणजे अधिकार. आणि अवसाने म्हणजे पर्यंत त्याच्यामध्ये आता सगळा पर्यंत. अर्थ एकच करायचा त्याचा. हम्म. सप्तोत्तर शत मध्ये अवसाने जे 107 दोहा सूत्रामध्ये असा अर्थ केला असतो. जे 107 पर्यंत त्याच्यामध्ये पहिल्या 24 सूत्रामध्ये 7 स्थळ सांगितलीस. तस्मिन् प्रथमस्थले निर्विकल्पसमाधि मुख्यत्वेन परमसमाधि महासरहि इत्यादि सूत्रषटकं तदनंतर थांबा झालं काय? नाही हा ठीक आहे. अच्छा मी वरती बघितलं. तदनन्तरम् अर्हत्पद मुख्यत्वेन सयलवियपः इत्यादि सूत्रत्रयम् अथ अनन्तरं प्रकाशनाम मुख्यत्वेन सयलः कम्मः दोसः इत्यादि सूत्रत्रयम् अथ सिद्धपद मुख्यत्वेन झाणे कम्मखौ किरिवि करिवि इत्यादि सूत्रत्रयम् तद अनन्तरं परमात्म प्रकाश आराधक पुरुषाणाम आराधना योग्य पुरुष. आराधना पुरुषाणाम कुठे आहे? परमात्मा प्रकाश आराधना योग्य पुरुष कथन मुख्यत्वेन ना. परमात्म ते प्रकाश वरती ठीक आराधक ठीक बरोबर आहे. परमात्म प्रकाश आराधक पुरुषाणां फलकथन मुख्यत्वेन जे मुनी इत्यादि सूत्रत्रयम् अथ अनन्तरं परमात्म प्रकाश शास्त्र फलकथन मुख्यत्वेन एक वाक्य खाली गेलं तुम्ही. एक वाक्य खाली गेला. अतः ऊर्ध्वं परमात्म प्रकाश आराधना योग्य पुरुष कथन मुख्यत्वेन तिथनं वाचायचं. योग्य पुरुष कथन मुख्यत्वेन जे भव दुःखः इत्यादि सूत्रत्रयम् अथ अनन्तरं परमात्म प्रकाश शास्त्र फलकथन मुख्यत्वेन तथैव औद्धत्य परिहार मुख्यत्वेन तथवौद्धत्य परिहार मुख्यत्वेन च लक्षणः छन्दम् इत्यादि सूत्रत्रयम्. किती ओळीचं वाक्य झालं? 5-6. त्या पहिल्या स्थळामध्ये निर्विकल्प समाधीच्या मुख्यतेने परमसमाही महसरही इत्यादी 6 दोहा सूत्र आहेत. त्यानंतर अर्हंत पदाच्या मुख्यतेने सयल वियपः इत्यादी 3 दोहा सूत्र आहेत. त्यानंतर परमात्मा प्रकाशाच्या जे नाव आहे त्या नावाच्या मुख्यतेने सयलह कम्म दोष इत्यादी 3 दोहा सूत्र आहेत.
त्या आता त्याच्यामध्ये सिद्ध पदाच्या मुख्यतेने ज्याने कमवू करेल इत्यादी 3 दोहा सूत्र आहेत. त्यानंतर परमात्मा प्रकाशाची आराधना करणारा जो पुरुष आहे त्याला फळ काय मिळतं, त्याच्या कथनाच्या मुख्यतेने जे परम पयासमुनी इत्यादी 3 दोहा सूत्र आहेत. त्याच्या पुढे परमात्मा प्रकाशाची आराधना करणारा जो योग्य पुरुष आहे त्याच्या कथनाच्या मुख्यतेने जे भव दुःख इत्यादी 3 दोहा सूत्र आहेत. त्यानंतर परमात्मा प्रकाशाच्या शास्त्राचं फळ, जे परमात्मा प्रकाश जे शास्त्र आहे त्याच्या फळाचं कथनाच्या मुख्यतेने, तसेच औद्धत्य परिहार, ते प्रकरणाचा औद्धत्य म्हणजे औचित्याचा परिहाराच्या मुख्यतेने लक्षण छंद इत्यादी 3 दोहा सूत्र आहेत. येते इति चतुर्विंशति दोहक सूत्रैक चुलिकावसाने इति चतुर्विंशति दोहक सूत्रैक चुलिकावसाने सप्तस्थलानि गतानि. अशा प्रकारे त्यांनी वरती सांगितलं ना, ते 107 दोहा सूत्रामध्ये 24 सूत्रामध्ये 7 स्थळ आहेत. 7 कोणते ती सांगितली आणि ते कुठपर्यंत ते सांगितले. ह्याच्यामध्ये चुलिका पण आहेत. 24 दोहा सूत्रामध्ये चुलिका पण आहेत असं सांगितलं. अशा प्रकारे चतुर्विंशतीचे 24 दोहा सूत्र, एक दोहा सूत्र आणि चुलिका अवसान म्हणजे चुलिकापर्यंत 7 स्थळ झालं. एवं प्रथम पातनिका समाप्ता. आता पातनिका स्त्रीलिंग असल्यामुळे समाप्ता हे विशेषण आहे, तर त्याचं स्त्रीलिंगी रूप झालं. अशा प्रकारे पहिली पातनिका म्हणजे पहिला अधिकार समाप्त झाला. ते चुलिका वसाने एकच शब्द आहे का? हा, चुलिका अवसाने एकच शब्दाला, चुलिकाला धरून अशा त्या स्थानी, चुलिकाला सोडायचं नाहीये. 24 दोहा सूत्रामध्ये 24 दोहा सूत्र आहेतच बरोबर, त्याच्यामध्ये चुलिका तिथपर्यंत 7 स्थळं आहेत. नाहीतर कोणी असं म्हणेल ना की 24 झालं म्हणजे तिथं हे अधिकार संपला, तर ना, चुलिका पण आहे ती पण याच अधिकारामध्ये लावायचे असं त्याचा भावार्थ. मग ते सूत्र अधिक एक आहे का ते मध्ये सूत्र एक? हा, सूत्र एक चुलिका असेल त्यांची. अच्छा, हा, एक चुलिकाला सांगणारे एक काहीतरी असेल. हा हा, ओके ओके, ठीक आहे. समाप्त म्हणजे स्त्रीलिंगी आलं. 24 दोहक सूत्र आहेत आणि एक पातनिका चुलिका. स्त्रीलिंगी असल्यामुळे समाप्त स्त्रीलिंगी झालं. काय म्हटलं मृत्युंजय काका? एक आहे चतुर्विंशती दोहक म्हणजे हे 24 दोहक सूत्रे आणि एक चुलिका असं आहे का? एक चुलिका पर्यंत म्हणजे एक चुलिका म्हणजे काहीतरी सांगायचं असेल असून जादा काहीतरी खुलासा करायचा असेल तर त्याच्यासाठी त्याने ते दिले. म्हणजे ते वाचताना म्हणजे किती झाले? 24 सूत्र झाले आणि एक चुलिका असं आणि सप्त हे 7 स्थळात आहेत असं म्हणे. गतानी, गतानी म्हणजे काय? गतानी म्हणजे गतानी गता म्हणजे गेली म्हणजे सांगितली असा अर्थ आहे. गतानी विशेषण आहे ते, कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण. आता येईल तुम्हाला पुढे प्रकरण आहेच आता भूतकाळचं झाल्यानंतर. पुढे आता कोण वाचतंय? शुद्ध काकी वाचलाय का तुम्ही? नाही ना, वाचा. प्रथम पातनिका एकदा समाप्ता. वाचलंय का? थांबा मग 1 मिनिट, जे वाचलं नाही त्यांना. मी नाही वाचलं पण मोठं करावं लागेल जरा. ओके, थांबा. खूप बारीक आहे ना. दिसते का? बघू, ट्राय करते. अजून नाही दिसत? नाही झालं 60 मोठं. करा, 60 करा त्याला, 60 करा. 54ला 60 करा. स्क्रीनला टच करून थोडं असं बोटाने फैलवलं तर हो, मोठं केलं. होते ते. हे आपल्याला पण करता येते ना. हा, झालं ते की आपल्या मोबाईलवर करतो. वाचते मी आता. अथवा प्रकारांतरेण द्वितीया पातनिका कथ्यते तद्यथा प्रथमता गेलीच एक मिनिट. नाही गेलं, पुढे गेलं, पेज पुढे गेलं. तर कसं पाठीवर घ्यायचं त्याला? स्क्रोल करा ना, तुम्ही कमी केलं. हे असं आहे. हा, बस, हा, बरोबर. स्क्रोल नाही, ते आता जरा वरची खाली मलाही वरती करा. माहित पाहिजे. नाही, ते नाही, ते तर तुमचं प्लस मायनस साठी आहे. मी त्याला खाली खेचा. साईडला आहे ना, साईडला बार आहे बघा, साईडला बार आहे. एकच मिनिट. साईडला मी ते मोठं केलं होतं ना त्याच्यामुळे हा, ते बाहेर गेला. अच्छा, हा, बाहेर गेलं. हा.
पुढे गेलो खाली. पुढे गेले दिसतंय का मोठा आता तुम्हाला? हा दिसतंय. हे जास्त मोठं झालं, बाहेर गेले आता, ते वाचता येणार नाही नाही पुढे. बरं नाही ठीक थोडं आहे. लहान. एक मिनिट करते एकच दिसतंय हा, दिसतंय आलं झालं दिसतंय. झालं, बरोबर. दिसतंय ना? हा, हो वाचा. अतः ऊर्ध्व तिथनं वाचू कुठून आता? अतः हेच का वरचं? अथवा प्रकारांतरेन खाली 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 येत आहे. हा वर घ्या. बरोबर. हा तेच. हा वरती गेलं जास्त. एक वर एक- घ्या. खाली घ्या आता. हा बरं. खाली घ्या. अजून पाहिलं खाली अजून खाली. कोणाला? थोडा बरं. खाली पाहिजे. बरं हा, हा, बरोबर. इथनं. प्रकाश. अथवा प्रकारांतरेण द्वितीया पातनिका कथ्यते. आता अथवा दुसऱ्या प्रकारानं दुसरी पातनिका म्हणजे अधिकाराचा क्रम सांगतात. तद्यथा प्रथमतः तावत दहिरात्मा तावत नंतर काय निघणार तिथं? दच्या तावत पोटात काय आहे? बहिरात्मा अंतरात्मा परमात्मा कथन रूपेण प्रक्षेपकान विहाय त्रयोविंशत्यधिक आता शतसूत्र तिथं संधी, तुम्ही संधी फोड करा त्याची. त्रयोविंशत्य अधिक शतसूत्र. आता संख्यामध्ये त्रयोविंशती हा एक शब्द आहे. अच्छा. हा, आणि अधिक आल्यामुळे तर काय होणार तिथं? त्रयोविंशत्यच का वाचायचंय तिथं? त्रयोविंशत्य हा, त्रयोविंशती अधिक पुढे शतसूत्रपर्यंत व्याख्यानं पर्यंतं व्याख्यानं क्रियत इति. आता तिथं काय संधी होणार? संधी काय होते तिथं? आता मी तोंडी सांगितले बरं का ती संधी क्रियते. आता क्रियेत कुठलं रूप बनतंय का? ही आलंय ना पुढे. हा, मग ये आला तर काय होतंय? मी म्हंटल होतं आयादी संधीने विकल्पाने य किंवा वचा लोप होतो म्हणून. हे मी बऱ्याच वेळा आयादी संधी सांगितलं तेव्हा सांगितलं होतं. ते हे येत आहे की क्रियेत ते होतंय आणि तेच अय संधी झाली आणि यच लोप झालं. ते अच राहतो. हे मी सांगितलंय, फळ्यावरही समजून दिले तुम्हाला 1-2 वेळा. इति समुदाय पातनिक. हा, आता पहिल्यांदा तर बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्माच्या कथन रूपानं प्रक्षेपकांना सोडून 123 दोहा सूत्रापर्यंत व्याख्यान केलं जातं, म्हणजे व्याख्यान करतात. अशा प्रकारे समुदाय पातनिका सांगितली. तिथं 107 काहीतरी सांगितले होते ना वरच्या, आणि इथं काय सांगितलं त्यांनी? 123 अशी दुसरी पातनिका सांगितली. त्याच्यात आता काय काय ते सांगतात, वाचा. तत्र आदौ काय म्हणायचं तिथं? तत्र आदौ जे जाया इत्यादी 25 सूत्रपर्यंतं त्रिधात्मपीठिका व्याख्यानम् अथ अनन्तरं जेहो निम्मल्लु इत्यादि 24 सूत्रपर्यन्तं सामान्य विवरणम् अतः ऊर्ध्वम् अप्पाजोयई सव्वगै इत्यादि 43 सूत्रपर्यंत विशेषण विवरणम् अतः ऊर्ध्वम् अप्पा संजमू इत्यादी 30 सूत्रपर्यंत. हे सगळं संधी विच्छेद करायचं. इत्यादी शब्द तुम्हाला शब्द माहिती आहेत. संधी काय होते तिथं? इत्यादी मी कसं वाचायचं की आपल्याला ते संस्कृत मधला शब्द कळायला पाहिजे, आपल्यालाही कळायला पाहिजे, वाचताना जो पुढे समोर बसलाय त्यालाही समजायला पाहिजे. बरोबर. तसं वाचायचं कधी पण. इत्यादी 31 सूत्रपर्यंत चुलिका व्याख्यानं सूत्रपर्यंतम. मला गाळताय काय? सूत्रपर्यंतं चुलिका व्याख्यानं
इति प्रथम महाधिकारः समाप्तः. काय सांगितलं याच्यामध्ये आता की तत्र सुरुवातीला नाही कुठं सुरुवातीला जे जाया इत्यादी 25 दोहा सूत्रापर्यंत तीन प्रकारच्या त्रिधात्मा म्हणजे तीन प्रकारच्या आत्माची पीठिकाचं व्याख्यान केलेलं आहे. त्यानंतर जेऊ निमोल इत्यादी 24 दोहा सूत्रापर्यंत सामान्य कथन केलेलं आहे. त्यानंतर अप्पा जोई सवो इत्यादी 43 दोहा सूत्रापर्यंत विशेष व्याख्यान केलेले आहे. त्यानंतर अप्पा संजम इत्यादी 30 दोहा सूत्रापर्यंत चुलिकेचं व्याख्यान केलेलं आहे. अशा प्रकारे पहिला महाधिकार समाप्त झाला. बाकीचं उद्याच्या क्लासला घेऊ. वेळ संपलेली आहे. असेच दोन दोन थोडं थोडं जेवढं आहे तेवढं तरी केलं तरी पण तुम्हाला ते कळेल, तिथे नवीन शब्द कळत जातील. ठीक. जावानी के ज्ञान से सूझे लोकालो, सोवाणी मस्तक नमो सदा देत हूँ. देव भजो अरिहंत अनित गुरु से हो निर्ग्रंथ, दया धर्म पालो सदा यही मुक्ती का पंथ. शास्त्र वाचले ना म्हणून आपण विसर्जन करतोय. ठीक आहे. जय जिनेंद्र. जिनेंद्र.